कर्म. कर्म म्हणजे काय? ॲक्शन्स. आपण जे काही करत आहोत ती ॲक्शन. पण हीच ॲक्शन 4 डायमेन्शनमध्ये होत असते. फिजिकल ॲक्शन, मेंटल ॲक्शन, इमोशनल ॲक्शन आणि एनर्जी लेवलला होणारी ॲक्शन. तर ह्या 4ही लेवलचं कर्म आपण कॉन्शियसली करतोय का? तो प्रश्न. आपण म्हणतो की कर्म जे केलंय ते आपल्याला भोगायला लागणार आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की जर अरे मी चांगलंच केलंय पण माझ्या वाट्याला वाईट का येतंय? कारण तू चांगलं करतोय हे ॲक्शन लेवलला. बाकीच्या 3 लेवल मेंटल, इमोशनल आणि एनर्जी लेवलला जे कर्म होतंय ते कर्म अनकॉन्शियसली होतंय, ॲक्सिडेंटल होतंय. म्हणजे आपल्याला ते कळतही नाही आहे. म्हणजे मी जर हाताने चांगलं काम करत आहे पण आतून मला माझी भावना ही मला वाईट वाटतंय, मला गिल्टी वाटतंय, मला छान वाटत नाही आहे. सो इमोशनल लेवलचं कर्म माझ्याकडनं पॉझिटिव्ह होत नाही आहे. किंवा थिंकिंग लेवलला, मेंटल लेवलला मी जो विचार चालू आहे, ओके मी हाताने काम माझं चांगलं चालू आहे पण जो माझा विचार चालू आहे सो मेंटल लेवलला तो विचार पॉझिटिव्ह आहे का? मी काय विचार करते आहे? विचारातनं मी कुठलं कर्म करते आहे? ते कर्म तुम्ही कंट्रोल करताय का? किंवा बिलीफ लेवलला, अरे माझ्याबरोबरच असं का होतं? लोक आजकाल वाईट का वागतात? लोक माझी ऐकत का नाही? सो ह्या ज्या बिलीफ सिस्टीम आपल्या आहेत त्या बिलीफ सिस्टीम ह्या पॉझिटिव्ह आहेत का? मग या सगळ्या गोष्टीतनं जर मी कर्म करते आणि हे कर्म जर मी कंट्रोलच करत नाही आहे, मी काय विचार करते आहे, मी काय फील करते आहे, माझ्या काय बिलीफ्स आहेत, काय इमोशन्स आहेत, जर मी हे कंट्रोल करत नाही तर सांगा की हे जे कर्म हे पण परत रिटर्न येणार आहे. आणि ते रिटर्न येताना मग आपण म्हणतो की अरे नाही नाही मी तर असं वागत नाही, मी तर असं केलेलं नाही. बट समवेअर ॲट दॅट लेवल तुम्ही तसं वागलाय, तुम्ही तशा भावना फील केल्या आहे, तसा विचार केला आहे, तुमची तशी बिलीफ सिस्टीम आहे. मग तेच कर्म परत आपल्या वाटेला येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर गाडी चालवताना माझं 1% लक्ष आहे, 99% अनकॉन्शियस आहे मी, तर काय होणार? क्रॉस. सेम विथ लाईफ. जर हे 4ही डायमेन्शनचं कर्म जर मी कंट्रोल करत नाही आहे, ओनली ॲक्शन कर्म मी कंट्रोल करते आहे, बट इमोशनल लेवल, मेंटल लेवल आणि एनर्जी लेवलचं कर्म जर मी कंट्रोल करत नाही आहे, तिथे सगळं अनइंटेन्शनली होतं आहे, ॲक्सिडेंटल होतं आहे, अनकॉन्शियसली होतं आहे. ते कुठेतरी रेकॉर्ड होणार, राईट? फ्रिक्वेन्सी लेवलला ते कुठेतरी मी युनिवर्सला पाठवणार आणि तेच मला परत मिळणार. पण ते करतानाच मला माहीत नाही आहे, तर मिळाल्यावरती मला तेच वाटणार, अरे मी तर छान वागतोय, अरे मी तर छान आहे, मी सगळं व्यवस्थित करते, मग माझ्या वाटेला हे का आलं? विचार करण्यासारखं आहे, राईट? सो तुम्हाला अनकॉन्शियसली कर्म करायचं आहे की कॉन्शियसली करायचं आहे? सो तुमच्या आयुष्याची गाडी, तुमच्या आयुष्याची गाडीचं स्टेअरिंग तुमच्या हातात घेऊन तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे, कॉन्शियसली, इंटेन्शनली, राईट? So tune with me to know more things about karma. Thank you.